नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा कधीतरी निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी फाटाफूट झालेली आहे त्याची सुनावणी होती आणि त्या सुनावणीसाठी दस्तूरखुद्द शरद पवार व्यक्तिगत पातळीवर जातीनिशी हजर होते. हे मी अगत्याने मुद्दाम का सांगतोय की ती सुनावणी जितका काय 2-4 तास झाली आणि त्यानंतर बाहेर पडले तेव्हा मग शरद पवार येत आहेत वगैरे ते कॅमेऱ्यामध्ये बातम्यांमध्ये दाखवलं गेलं आणि सुनावणी अपुरी राहिली. परत काहीतरी 9 तारीखला वगैरे आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर मग शरद पवारांचे खुद्द शरद पवारांपेक्षाही एकनिष्ठ असलेले अनुयायी आणि ठाण्याचा पठ्ठ्या असं ज्यांना अजित पवार म्हणतात ते जितेंद्र आव्हाड भयंकर प्रक्षुब्ध झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता, आवाज गलबलला होता. कारण शरद पवारांना निवडणूक आयोगामध्ये 2 तास बसवून ठेवलं याचाच प्रक्षोभ जितेंद्र आव्हाडांना झाला होता. आणि जिथे वकिलांचे युक्तिवाद चालू होते त्यामध्ये शरद पवारांवर त्या युक्तिवादामध्ये जे गंभीर आरोप करण्यात आले अजितदादा गटाच्या वकिलाकडून, त्यामुळे जितेंद्र आव्हाड कमालीचे विचलित झालेले होते. अजितदादांच्या वकिलांनी तिथे सांगितलं की शरद पवार हुकुमशहाच्या पद्धतीने पक्ष चालवताना मनमानी करत होते. काय विनोद आहे बघा मित्रांनो. हे शरद पवार इंडी आघाडी बनवून मोदींची हुकुमशाही मोडून काढायला निघालेले आहेत. देशातल्या सगळ्या पक्षांना एकत्र करतायत आणि लोकशाही वाचून मोदींची हुकुमशाही मोडून काढायची अशी भाषा राजरोसपणे बोलत असतात. त्यांच्याच पक्षापासून वेगळा झालेला गट त्यांच्यावर निवडणूक आयोगामध्ये येऊन आरोप करतो की शरद पवार हुकुमशहासारखी पार्टी चालवत होते, पक्ष चालवत होते, मनमानी करत होते. म्हणजे जे आरोप शरद पवारांनी गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींच्या नादाला लागून मोदींवर केलेले होते ते आरोप शरद पवारांवरच उलटलेत आणि शरद पवारांनाच येऊन चिकटलेत की पक्ष पातळीवर कोण हुकुमशहा आहे तर शरद पवार आहेत. आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना ग्लानी आलेली आहे. त्यांचा औंढा दाटून आला, औंढा गिळता येत नव्हता पत्रकारांसमोर आणि साहेबांना 2 तास बसवून ठेवलं वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे मित्रांनो की शरद पवारांना निवडणूक आयोगात जायची गरज होती का? 2 जुलैला जेव्हा अजितदादा हे अचानक उठले आणि 40 आमदार घेऊन महायुतीच्या गोटामध्ये सामील झाले, त्यानंतर 3 तारीखला का त्याच दिवशी मला वाटते शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्यांनी सांगून टाकलं होतं मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही. मग सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची, निवडणूक आयोगात धाव घ्यायची, त्याच्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेऊन नवनवी ॲफिडेव्हिट्स तयार करायची. हे सगळं कशासाठी चाललं होतं? प्रतिज्ञापत्र वगैरे जे काय भाग असतात ते कोर्ट कचेऱ्यांसाठी असतात ना. की तेव्हा काय बोलले विसरून गेले, आत्ता काय करतायत विसरून. छगन भुजबळांनी उलटा प्रश्न विचारला ना, तुम्हीच जाहीर केलं की मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही. आणि तुम्हाला आठवत असेल तर आज ज्या हिरिरीने शरद पवार स्वतः उठून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात गेले त्या सुनावणीसाठी, तेच शरद पवार शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंना डावलून एकनाथ शिंदेना आयोगाने बहाल केलं. तेव्हा शरद पवार काय बोलले होते? ते म्हणाले ते गेलं विसरून जायचं, नव्याने सुरुवात करायची, नवं नाव नवा पक्ष घेऊन सुरुवात करायची. मग इंदिरा गांधींनी काय काय केलं होतं, किती वेळ केलं होतं, आपण काय काय केलं, हा सगळा इतिहास शरद पवारांनी त्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी शिवसेनेच्या बाबतीत निकाल झाला निवडणूक आयोगाचा तेव्हा केलं होतं.
मग आज तीच भूमिका खुद्द शरद पवार विसरलेत का, की आजकाल शरद पवारांना विसळ भोळेपणाचा आजार जडलेला आहे का, की आपणच बोलायचं, आपणच विसरून जायचं आणि नव्याने काहीतरी आणखीन बोलायचं. मुद्दा असा आहे माझा मित्रांनो, की तुम्ही कोर्ट कचेऱ्या करणार नाही आधी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी असं काही सांगितलं नव्हतं, एकनाथ शिंदेंनी असं काही सांगितलेलं नव्हतं. ज्यावेळेला शिवसेनेमध्ये दुभंग झाला तेव्हा त्यांच्या आमदारांना एकनाथ शिंदेंच्या अपात्र ठरवण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा वेळोवेळी सातत्याने कोर्टावर अधिक विश्वास दाखवला, पण आपल्या पक्षावर आणि अनुयायांवर विश्वास दाखवला नाही, जनतेवर विश्वास दाखवला नाही. आणि जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा शरद पवार सांगतात की झालं गेलं विसरून जायचं, नव्याने सुरुवात करायची. मग शरद पवार स्वतः नव्याने सुरुवात का करत नाहीत? कारण त्यांना असं वाटते की कोर्ट आणि महाराष्ट्रातली पोरकट पत्रकार मंडळी सारखीच आहेत. महाराष्ट्रातल्या पोरकट पोरसौदा बावळट पत्रकारांना शरद पवारांनी वाटेल त्या थापा मारायच्या आणि त्यांनी ते ब्रह्मवाक्य म्हणून चॅनेलवरून दाखवायचं, त्याच्यावर अग्रलेख लिहायचे, लेख लिहायचे, हे चालत राहिलं. पण म्हणून वस्तुस्थिती तशी नसते ना. मीडिया ट्रायल आणि कोर्ट ट्रायल यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. माध्यमामध्ये वाटेल ते आरोप करून, वाटेल ते युक्तिवाद करून कोणालाही जिंकवणं आणि कोणालाही हरवणं सहज शक्य असलं तरी व्यवहार त्याच्यावर चालत नाही. व्यवहार कायद्याच्या कोर्टात चालतो आणि कायद्याच्या कोर्टामध्ये कायद्याच्या कसोटीवर मान्य होणारे, स्वीकारले जाणारे पुरावे किंवा साक्षीदार असावे लागतात. उल्हास बापट किंवा असीम सरोदे यासारखे कायदेतज्ञ, घटनातज्ञ आणून मीडियामधल्या ट्रायल जिंकता येतात. पण खऱ्या कोर्टातल्या खटल्यांना जिंकण्यासाठी भक्कम साक्षी, पुरावे, कागदपत्र, दस्तावेज लागतात. आणि त्यामुळे गंमत अशी आहे की शरद पवार तिथेच गडबडून गेलेले. कोर्ट कचऱ्या करणार नाही म्हणून सांगायचं आणि परत तेच करायला जायचं. मला आणखीन एक मुद्दा समजत नाही की एवढा मोठा डिस्प्यूट होता. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद पणाला लागलं होतं. त्यांचा पक्ष हा पक्ष नाही असा जर निवडणूक आयोगाकडून निर्णय आला असता तर त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असतं, त्यांच्या 40 आमदारांची आमदारकी धोक्यात आली असती. एवढा सगळा धोका असतानासुद्धा एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात सुनावणीसाठी गेलेले नव्हते. उद्धव ठाकरे तर सगळंच गमावणार होते. तरीही उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या दिल्लीच्या मुख्यालयात सुनावणीसाठी गेले नव्हते. आपापले वकील पाठवले, त्यांना मदत करू शकणारे आपले अनुयायी इतर नेते पाठवले. एकनाथ शिंदेंचे गेले, कोण राहुल शेवाळे गेले असतील यांचे, तर त्यांचे अनिल देसाई, अनिल परब वगैरे गेले होते. पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेतले दोन्ही बाजूचे प्रमुख नेते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जी सुनावणी झाली तिथे गेलेले नव्हते. तब्बल 7-8 दिवस सुनावणी चालू होती, पण ते गेले नव्हते. मग शरद पवारांना या सुनावणीला जाण्याची गरज काय होती? स्वतः शरद पवार तर युक्तिवाद करणार नव्हते. युक्तिवाद करायला त्यांच्या वतीने कोणतरी वकीलच उभे राहणार होते. जसे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर यांच्या वतीने जसे निवडणूक आयोगात सुद्धा वकिलांनी बाजू मांडली आणि त्यांना लागेल ती मदत करायला त्या गटाचे इतर नेते हजर होते, मुख्य नेते नव्हते. मग शरद पवारांना ही हौस का आली की निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जायचं आणि सुनावणीच्या वेळेला हजर राहायचं? अजिबात गरज नसते. पण हाच तर शरद पवारांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना राजकारण जिंकणं, निवडणुका जिंकणं, डावपेच जिंकणं यापेक्षा माध्यमांच्या लढाईमध्ये जिंकणं याची आजकाल इतकी हौस आलेली आहे की प्रत्यक्षात तोंडगशी पडणं, पराभूत होणं, हास्यास्पद ठरणं हे सुद्धा चालतं. पण प्रसिद्धी मिळाली पाहिजे,
याकडे आपला शरद पवारांचा भर असतो आणि म्हणूनच ते निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात त्या सुनावणीसाठी हजेरी लावायला गेले होते. खरं तर त्याची बिलकुल गरज नव्हती. आता आणखीन एक गंमत सांगतो. ही जी सुनावणी व्हायची होती त्याच्या आदल्या दिवशी मराठीतल्या अनेक पत्रकारांनी काही दिव्य शोध लावले. शरद पवारांनी निवडणूक आयोगाचाच करेक्ट कार्यक्रम केला वगैरे वगैरे. कारण शरद पवारांनी हात हलवले नाहीत, नाक खाजवलं की कानाला हात लावला तरी करेक्ट कार्यक्रम होत असतो मराठी माध्यमामध्ये. शरद पवारांनी काय केलं होतं तर सगळ्या विविध राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बोलवून एक ठराव करून घेतला आणि आपण अध्यक्ष आहोत, त्याचं काय प्रतिज्ञापत्र केलं वगैरे वगैरे, ठीक आहे ते सोडून द्या. त्याचा या निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीशी काडीमात्र संबंध नव्हता. तुमचे वकील तिथे युक्तिवाद करणार होते आणि ज्या वेळेला अशा घटना घडतात तेव्हा वकिलाचा सल्ला फार अगत्याचा असतो. कारण या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत होत असतात. तुम्ही बरोबर आहात की चूक आहे हे कायद्याच्या चौकटीत ठरावं लागतं. शरद पवार पावसात भिजले याला कोर्टाच्या आणि कायद्याच्या सुनावणीमध्ये काडीचीही किंमत नसते, कवडीची किंमत नसते. तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा किंवा कोसळणाऱ्या पावसात भिजता भिजता भाषण करा, याचा कोर्टाच्या सुनावणीवर, निवडणूक आयोगातल्या कायदेशीर सुनावणीवर काडीमात्र प्रभाव पडत नाही हे पहिलं लक्षात घ्या. आणि त्यामुळे अशा सगळ्या कोर्ट कचेऱ्या वगैरे वगैरे करताना तुमचे वकील काय सांगतात आणि आजवरच्या निकालाच्या आधारे, निर्णयाच्या आधारे आपण काय काय केलं पाहिजे हे वकील सांगतात. त्याच्यानुसार आपल्या प्रत्येक गोष्टी केल्या पाहिजेत. उद्धव ठाकरेंना त्याची गरज वाटत नाही. ते आदेशावर पक्ष चालवतात. खुद्द शरद पवारांनीच सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की जसा तुम्ही शिवसेना पक्ष चालवता तसं सरकार चालवता येत नाही. मग शरद पवारांनी सुद्धा एक गोष्ट बारकाईने समजून घेतली पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही मराठी माध्यमातल्या खुळचट पत्रकारांना हाताळता त्या पद्धतीत सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि निवडणूक आयोग यांना हाताळता येणार नाही. इथे एक चाकोरी ठरलेली आहे आणि त्या चाकोरीतूनच तुम्हाला जावं लागेल. आणि त्यामुळे जे काय गल्लत तुम्ही नेहमी वेगवेगळ्या राजकीय डावपेचात करता ते डावपेच कोर्टाच्या कसोटीवर आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नसतात. आणि म्हणूनच निवडणूक आयोग तुम्हाला समन्स पाठवतो की तुमच्या विरोधी गटाकडून आमच्याकडे आम्हीच राष्ट्रवादी आहोत, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, आमचे हे नेते आहेत, हे प्रमुख नेते आहेत, हे पदाधिकारी आहेत, असं जेव्हा आम्हाला मान्यता, या नव्या कार्यकारिणीला मान्यता द्यावी म्हणून ज्या वेळेला अजितदादा गटाकडून दावा केला जातो तेव्हा त्याची छाननी करणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य होत असतं. त्यामुळे शरद पवारांनी फूट पडली असं म्हणेपर्यंत निवडणूक आयोग थांबत नसतो. कारण शरद पवार काय म्हणतात याची महत्ता संजय राऊत आणि उरलेल्या मराठी माध्यमांना वाटत असली तरी निवडणूक आयोगाच्या लेखी भाऊ तोरसेकर काय म्हणतो, उल्हास बापट काय म्हणतात आणि शरद पवार काय म्हणतात याला कवडीची किंमत नाही. माझ्या शब्दाला मी सांगतो, त्यांच्या दृष्टीने कायद्याच्या कसोटीवर काय टिकणारं आहे त्याला महत्त्व आहे. रोज सकाळी संजय राऊतांनी सकाळी सांगितलं किंवा वेगवेगळ्या चॅनलवर उल्हास बापट काय बोलले याला निवडणूक आयोग आणि कुठलंही हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कवडीची किंमत देत नाही. आणि म्हणूनच इथे वकिलांचा सल्ला, वकिलांचं मार्गदर्शन अगत्याचं असतं. ते मार्गदर्शन 20 जून 2022ला मुंबई सोडून सुरतला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी घेतलेलं होतं.
उद्धव ठाकरेंनी तसलं काही घेतलं नाही. त्यांना संजय राऊत आणि जाणकार घटना तज्ज्ञ वकील यातला फरक कळत नाही. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी फटाफट एकनाथ शिंदे यांना हटवलं, उपसभापतींकडे आमदार अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या वगैरे वगैरे वगैरे. पण त्या टिकतील की नाही, त्या आपल्याला गोत्यात आणतील का याचा सल्ला घेतला की नाही मला समजत नाही. घेतलेलाच नसेल. आणि अनिल परब यांच्यासारखा सगळ्यात मोठा दिग्गज वकील घटनातज्ञ उद्धव ठाकरे यांच्या पदरी असल्यानंतर मोठमोठ्या वकिलांचा सल्ला घेण्याची उद्धव ठाकरेंना गरज नाही. आणि त्यात कमी म्हणून की काय, संजय राऊत भर घालायला आहेतच. त्यामुळे पदोपदी तोंडघशी पडणं, प्रत्येक कोर्टात जाऊन या पलीकडे उद्धव ठाकरेंना दुसरा कुठलाही लाभ होण्याची बिलकुल शक्यता नाही. पण मला गंमत वाटते की ज्या पद्धतीच्या चुका उद्धव ठाकरे यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये केल्या, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत शरद पवार जातात याचं मला नवल वाटलं. आम्ही घटना बदलली होती, आम्ही अमुक केलं होतं, आम्ही अशी अशी संघटनेची निवड केली होती, हे सगळं सांगताना तुम्ही जे पक्षामध्ये घटनात्मक बदल केले त्याची माहिती वेळोवेळी निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे गटाने दिलेली नव्हती, हेच त्यांच्या विरोधात गेलेलं सगळ्यात मोठं कारण आहे. सगळ्यात मोठं कारण आहे. आणि ते त्यांच्यावर उलटू शकतं हे संबंधित वकिलांनी सांगितलेलं असणार. म्हणूनच एकनाथ शिंदे अतिशय मोजून मापून वकिलांच्या सल्ल्याने चालले होते. सोमवारी डावा पाय पुढे टाकायचा आणि मंगळवारी उजवा पाय पुढे टाकायचा, हे सुद्धा वकिलांच्या सल्ल्याने चाललं तरच कायद्याच्या कचाट्यातून सुटता येत असतं. पण उद्धव ठाकरेंना त्याची पर्वा नाही. ते मनमानीने पक्ष चालवतात. शरद पवार पण त्यापेक्षा काय वेगळं करत होते. सामनाला मुलाखत देताना जे शहाणपण संजय राऊतना शरद पवार सांगत होते, त्यांनी स्वपक्षात किंवा स्वपक्षासंबंधी कोर्ट कचेऱ्यांमध्ये काय वेगळं केलं, काय वेगळं केलं. आमच्या पक्षात फूट पडली नाही असं मी कळवलंय तरी मला समन्स कशाला पाठवतात, पक्षाला सुनावणीला कशाला बोलवतात, हे जेव्हा शरद पवार विचारतात तेव्हा या माणसाला 60 वर्षात कायदा म्हणजे काय ते तरी कळलंय का असं शरद पवारांना विचारावं असं वाटतं. नोटीस दिल्यावर ती तुम्हाला घ्यावी लागते, सुनावणीला हजर राहावं लागतं, आपली बाजू मांडावी लागते. हे कायद्याचं साधं प्रोसिजर आहे, हे सुद्धा शरद पवारांना बिलकुल माहिती नाही. असाच निष्कर्ष काढावा लागतो. आम्ही फूट पडली नाही म्हटलं तरी आम्हाला नोटीस कशाला पाठवली असं जेव्हा शरद पवार विचारतात तेव्हा लाज वाटते. या नेत्याला जाणता नेता का म्हणतात. तुमच्या म्हणण्यावर चालत नाही, तुम्हाला त्याची उत्तरं निवडणूक आयोगात जाऊन द्यायला लागतील. कारण कोणीतरी दावा केलेला आहे, तो दावा कसा खोटा आहे हे सांगायला तुम्हाला जावं लागतं. पोलीस एखाद्याला अटक करतात किंवा चौकशीसाठी बोलवतात तेव्हा आपली बाजू सांगा, सफाई दाखवा, जा निघून. पण तुम्ही मला बोलवणारे कोण, मी जर सांगतो मी गुन्हा केला नाही या पद्धतीत शरद पवार बोलणार असतील तर त्यांच्या 60 वर्षाच्या राजकीय आयुष्यावर शरद पवार स्वतःच बोळा फिरवतात. आणि मग निवडणूक आयोगात समोरच्या वकिलाने मनमानी केली, हुकुमशहा म्हटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी धाय मोकलून पत्रकारांसमोर रडण्याची गरज नसते. त्यापेक्षा जरा आपल्या नेत्याला डोकं ठिकाणावर ठेवा असा सल्ला द्यायला शिकलं पाहिजे. नाहीतर यापेक्षा अधिकाधिक नामुष्कीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैव आहे, यातून शहाणपण येईल अशी अपेक्षा मी तरी बाळगत नाही. कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये शरद पवारांची प्रत्येक चाल त्यांच्यावरच उलटलेली आहे. आणि आता या निवडणूक आयोगाच्या प्रकारात तर त्यांनी केलेले आरोप उलटले आणि शरद पवारांनाच येऊन चिकटलेत, ही वस्तुस्थिती आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.